तर मित्रांनो, हे पहा, हे आहे गणपती बाप्पाचं डेकोरेशन आणि त्याच्यासोबतची आज बसलेली ही गौरबाई आणि हे जे खाद्यपदार्थ तयार केले ते आणि हे जे डेकोरेशनला मंगेश भाऊंना मदत केली तर त्यांच्या आज बहीणही आणि त्यांचे दाजी, तर या दोघांनी त्यांना छान अशी साथ दिली. तर मित्रांनो, पाहू शकता आपण, खरंच खूप सुंदर असा देखावा या ठिकाणी केलाय. गणपती बाप्पा मोरयाची प्लेट पासून ते इवन बैलपोळ्याच्या आवडीची बैलजोडी जी शेतकऱ्यांची सर्वात जवळची मानली जातात आणि गौराबाईचं कंगन, बांगड्या वगैरे बोलतात ते सर्व, आणि त्यानंतरचा जो नैवेद्य आहे त्याच्यामध्ये दिवाळीला जो आपण रेग्युलर सर्व करतो त्या सोबतच फराळ आहे, उपवासाचा बोब्या, जिलेबी, लाडू, भरपूर सारे पदार्थ. हे गाइज, वेलकम एव्हरीवन. आज आम्ही मंगेश भाऊंच्या इथे आलोय आणि मंगेश भाऊंचं जे गौरीचं डेकोरेशन आहे ते पाहिलं खरंच तर तुम्ही डोळे तुमचे सुखावून जाईल. पाहू शकता आपण हे जे इतकं मेहनतीने केलंय, खरंच याला प्राधान्याला काही तोड नाही भावांनो. कारण यासारखी मजा नाही आहे आणि यासारखा आनंद नाही आहे की एखादी गौरीचं सजावट, त्यासोबतचं वहिनींचं हे सगळं मेहनत की जे बनवलंय एक वेगवेगळे मेनू, त्यासाठी जे कष्ट केलं जातं ते फक्त वहिनींनाच माहिती. आत्ताही त्यांचं चालू आहे. सो तुम्ही पाहू शकता त्यांचं काम चालूच आहे आणि आम्ही तर काय, आमचं तुमच्यासाठी चालूच असतं ब्लॉगिंग वगैरे. सो तुम्ही बघा. तर मित्रांनो, आत्ताच वहिनींनी आपल्या गणपती बाप्पाला आणि गौराबाईला मस्त असा नैवेद्य बनवला आहे. खूप छान असं ताट सजवलंय, तुम्ही पाहू शकता. किंवा दाजींच्या हातात ताट आहे. तर हे पहा, तर केळीच्या पानामध्ये मस्त असं सजवलेलं छान असं ताट, ज्याच्यामध्ये आळूची वडी आहे, भजी आहे, मस्त पनीर भाजी आहे, डाळ आहे, भात आहे आणि चपाती आहे. तो मिष्टान्नाचा प्रसाद आहे, तो आज दिला जाणार आहे. आज ह्या ताईंच्या हस्ते. तुमचं नाव? हा, मीनल अभंग ताई आणि दाजी, तुमचं नाव? उल्हास अभंग. तर हे दोघं मस्त असं जोडीने आज देवीला आणि गणपती बाप्पाला नैवेद्य देणार आहे. तर देव बाप्पा प्राशन करीन आणि खरंच छान असा आशीर्वाद त्यांना देणार आणि त्यासोबत मलाही. चला मग मित्रांनो, तुम्हाला मस्त नैवेद्याचं ताट देवाला देताना दाखवतो. एकंदरीत देवीला प्रसाद अर्पण केला. चला मग, एकंदरीत गणपती बाप्पाला पण नैवेद्य अर्पण केला जातोय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. दात दिसायला हवे का? पडलेत.